हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल प्रीती लाईफ. कसे सर्व मस्त मजेत असतील तर मी पण खूप मस्त मजेत आहे. म्हणजे चालले आता जे चालले ते आपल्याला काही गोष्टी एक्सेप्ट कराव्याच लागतात आणि चालावंच लागतात. तर चला जाऊ द्या, तो विषय नकोच आहे आपल्यासाठी. तर आज थोडासा खूपच कंटाळा केला. का कंटाळा केला तुम्हाला व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्यावर समजणार आहे, कारण की तो मी व्हिडिओ लास्टला टाकणार आहे. तो उठल्यापासून मी व्हिडिओ शूट केलेला आहे, तर तुम्हाला आता ह्या व्हिडिओमध्ये दिसणारच आहे. पण का, कारण की मी माझी काहीतरी हे करते की चला बाबा उद्या आपण आदल्याच दिवशी काही गोष्टींचा प्लॅनिंग करत असतो. म्हणजे कोणत्याही गोष्टीचं आपण अगोदर प्लॅनिंग करत असतो, मग त्या गोष्टी सक्सेस होतात. बरोबर आहे ना? तसंच मी पण प्लॅनिंग केलेलं आहे. तर मी रात्रीचंच काय गोष्टी करून ठेवलेल्या आहेत. रात्रीच्या काय गोष्टी करून ठेवलेल्या आहेत ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणारच आहे, आणि पूर्ण व्हिडिओ बघा. त्यासाठी मला खूप 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 आराम भेटलेला आहे. थोडासा कंटाळा येतो रात्रीचं ती गोष्ट करताना, पण सकाळच्या पारी खूप छान वाटतं, खूप फ्रेश वाटतं. आणि त्या गोष्ट मग केलेली असली ना तर खूपच फ्रेश वाटतं. तर चला तुम्ही व्हिडिओमध्ये बघा, लास्टपर्यंत बघा, तर तुम्हाला ती गोष्ट समजणार आहे. तर मी काल असंच व्हिडिओ स्क्रोल करत होते. व्हिडिओ स्क्रोल करता करता मला एक व्हिडिओ आला, आणि ते बाबा होते. बाबा जवळजवळ खूप म्हणजे नाही का 60च्या पुढंच असतील, 60-65च्या पुढंच असतील. आणि त्यांचे एक खूप म्हणजे त्यांना एक प्रश्न विचारला की तुम्ही नाही का लाईफ जगायची कशी, लाईफ जगायची कशी. तर त्यांनी एवढं छान उत्तर दिलं ना, तर मला ते खूप उत्तर आवडलं. तर त्यांनी असं उत्तर दिलं की लाईफ अशी जगा, ट्रान्सपरंट जगा लाईफ तुम्ही, ट्रान्सपरंट. जर तुम्ही ट्रान्सपरंट लाईफ जगला ना तरच तुम्ही चांगली लाईफ जगू शकता. नाहीतर मनामध्ये एक आणि बाहेर एक तुम्ही दाखवत असताना तर तुम्ही कायम सदा ना कदा तुम्ही दुःखीच राहणार आहे, किंवा तुमच्या आयुष्यामध्ये कोणत्याच गोष्टी काही पॉझिटिव्ह होणार नाही आहे. ते आता माझं सध्या थोडंसं डायवर्ट होतं आहे मन, की मी मस्त प्रयत्न करते की नाही का चला ट्रान्सफर, माझ्या मनात पण नाही ती गोष्ट आणि बाहेर पण मी ते दाखवण्याचा प्रयत्न नाही करत आहे. पण कधी कधी असं होऊन जाते ना, पूर्ण निगेटिव्ह होऊन जाते. म्हणून मग त्या गोष्टी मला परत माघारी यावं लागतं. आणि काही गोष्टींचं आपल्याला आहे ना, म्हणून मी ठरवलेलं आहे आता ट्रान्सपरंटच लाईफ जगायची. ना मनात पण तेच विचार आणि बाहेर पण तेच विचार. जर मनामध्ये माझ्या असेल ना की काय बोलतात त्याला, अहंकारामध्ये मला तर जगायचंच नाही आहे. कारण काय हो का, कोणच राहणार ना, तुम्ही ना मी ना कोणच राहणार नाही आहे ना. थोड्या दिवसाने शरीरसुद्धा आपल्या साथ सोडून देणार आहे. वेळेनुसार आपलं शरीरसुद्धा आपली साथ सोडतं. आपलं शरीरच आपलं नाही आहे राहू शकत, तर मग आपण दुसऱ्यांचा का विचार करायचा का दुसरे पण आपले राहू शकतात ते किंवा राहणार आहेत म्हणून. जी लाईफ आहे ना ती आनंदाने जगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ट्रान्सपरंटच लाईफ जगणार आहे. मला त्यांचं वाक्य खूप म्हणजे खूप आवडलं. आणि अशाच काही गोष्टी मोटिवेशनच्या ऐकलं ना तर थोडंसं माइंड पण एवढं फ्रेश होतं ना, खूप माइंड फ्रेश होतं. आणि माइंड फ्रेश व्हायला भरपूर सारे काही रिझन आहेत. ते रिझन फक्त आपण फॉलो केले ना, माइंड आपोआप फ्रेश होतं. आणि जर आपण एखादी गोष्ट निगेटिव्ह बोलत राहिलो तर तेच होती. आणि माझं थोडंसं म्हणजे निगेटिव्ह माइंड होतं थोडासा. 99% मी पॉझिटिव्हच असते, पण 1% काय बोलतात त्याला मी आहे ना निगेटिव्ह होते. पण थोड्या वेळच्याने काय गोष्टी झाल्या की मी त्या गोष्टी पण सगळ्या विसरून जाते आणि परत पॉझिटिव्ह. म्हणून एवढ्या लवकर मी काही गोष्टी कवरअप केले ते ना, भरपूर साऱ्या कवरअप केले ते. आणि आता तुम्हाला तर पुढं दिसणारच आहे, पुढच्या डेटला काय होणार आहे काय नाही मला माहीत नाही आहे, पण ते व्हिडिओ तुम्हाला लवकरच येतील. तर माणसाला काय म्हणतात त्याला, आता मी प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये मी तुम्हाला एकच सांगत असते की हे लाईफचा विचार भरपूर वेळा करा, 1000 वेळा विचार करा. आणि समाजाचं ऐकू नका. समाजाचा विचार करू नका. तुमच्या मनाचा तुम्ही विचार करा. तुम्हाला जे योग्य वाटतं ना तेच तुम्ही डिसिजन घ्या. आणि तोच तुम्ही डिसिजन घ्या. आणि समाजाखातीर तर तुम्ही तुमचं आयुष्य बरबाद करू नका. कारण की माझ्याबरोबर जे झाले ना ते तुमच्याबरोबर नाही झालं पाहिजे असं मला वाटतं. आणि प्रत्येकजणच काही गोष्टी पॉझिटिव्ह घेत असं नाही आहे, काही गोष्टी निगेटिव्ह पण घेत येते. पण आम्ही फक्त समाजाचा विचार केल्यामुळं आत्ता ह्या काही गोष्टी भोगाव्या लागल्या आणि भोगत आहे. पण जाऊ दे, जे होतं ते चांगल्यासाठी होतं म्हणायचं आणि चालायचं. पण त्रास भरपूर होतो आहे, पण तरी पण ते बोलावंच लागतं. जे होतं ते चांगल्यासाठी होतं. आणि आता समाज नाही आला की बाबा कसं तुम्ही करताय, कसं काय होतं आहे. जेव्हा येत होते पाहुणे, येत होते, कुठं काय होत होतं,
आणि फक्त माझे 12th पासआउट झाले तरी पण भरपूर साऱ्या काय लोक मला नाही का घरच्यांना बोलत होते, मला बोलत होते. म्हणजे मला तर नाही पण घरच्यांपाशी बोलत होते की एवढे पाहुणे आले, ठरत नाही, असं नाही तसं नाही, अमकं नाही तमकं नाही. भरपूर साऱ्या काही गोष्टी असतात. ते फॅमिली जास्त मुली म्हणलं की मिडल क्लास फॅमिली म्हणलं की किंवा गावाकडं असलं, ते गावाकडं कसं एक ठिणगी पडली की अख्ख्या गावामध्ये होतं. तशा काही गोष्टी असतात गावाकडं. म्हणून भरपूर साऱ्या गोष्टींना फेस करावं लागतं आणि ते केलेलं आहे मी फेस. आणि म्हणून आता मला काय वाटतच नाही की कोण काय बोलेल, मी कशी राहते, काय राहते, ह्याचं मला काय राहिलेलंच नाही आहे. आणि मला सांगायचं म्हणजे ही आहे ना माणसाने काय बोलतात त्याला, आपण काय म्हणतो की बाबा एखादी चूक झाली ना तर त्याला म्हण काय, एखादी चूक झाली तर त्याला म्हण काय की एकदा दूध पोळल्यानं माणूस ताक पण फुकूनच पितं. म्हणजे ती चूक आपण परत पुन्हा करत नाही, अशी म्हण आहे. पण जर लाईफमध्ये एखादी चूक झाली तर ती म्हण लागू होऊ शकते का आपल्याला? होऊ शकते का? तुम्हीच सांगा की बाबा दूध पोळलं म्हणून मी नेक्स्ट टाईम ताक पण फुकून पेन. अरे भीती वाटते, ताकसुद्धा फुकून प्यायला भीती वाटते. एवढा भयानक मानसिक त्रास झालेला असतो त्या गोष्टींचा. मानसिक त्रास आहे ना, तुम्ही फक्त मला विचारा किंवा ज्या मानसिक त्रासातून गेलेल्या आहेत ना त्यांना विचारा. मानसिक त्रास, शारीरिक त्रास, सगळं 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 एवढं डेंजर डिस्टर्ब होऊन जातं ना. तुम्ही अगोदरचे पण व्हिडिओ पाहिलेले असतील. माझं 5% फक्त ब्लड राहिलं होतं, 5%. तरी पण मी करत होते. आणि शिकलेली असून, एज्युकेटेड असून भरपूर साऱ्या एज्युकेटेड मुली ह्या गोष्टींना बळी पडत आहेत. तुम्हाला त्या दिवशीच मी जाताना मला एक लाईव्ह ताजं उदाहरण भेटलं. सरकारी जॉबवाले ते सुद्धा ह्या गोष्टीला बळी पडतात आहे. तर मी ह्या व्हिडिओमध्ये नाही सांगणार ते, तर तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगते. कारण का व्हिडिओ खूप लाँग होईल. म्हणून सगळ्यांनी सगळ्यांची काळजी घ्या आणि मी पण माझी घेते, तुम्ही पण तुमची काळजी घ्या. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. गुड मॉर्निंग सर्वांना. तर मी आत्ता उठलेली आहे. आता बॉडी आवडत आहे. पण सगळ्यात गुड न्यूज तुम्हाला अख्खा व्हिडिओ बघितल्यावर कळणार आहे. अख्खा व्हिडिओ बघा तुम्ही. आता मी उठले, सगळ्यात पटपट सगळ्या गोष्टी आवडते. तुम्ही फक्त अख्खा व्हिडिओ बघायला विसरू नका. तर चला मग व्हिडिओ कंटिन्यू करा. तर तुम्हाला काय म्हणतात त्याला अंदाज केला तुम्हाला दाखवायचे. आता वाजलेले आहेत 8:30, 8:15ला उठलेली आहे. तर मी रात्रीच पाणी 10 वाजता पाणी येतं, तर मी 10 वाजता कपडे धुवून टाकलेले आहेत. तुम्ही बघू शकता तर वाळा टाकले, पूर्ण पाणी पण नितळलेलं आहे. तर ते मी 10 वाजता कपडे धुवून टाकले. नंतर मी भांडे पण घासले आणि रात्री मी केलं होतं बेसन भाकरी. तर बेसन भाकर पण शिल्लक आहे. आणि आणल्या होत्या शेंगा पण त्या खूप कवळ्या होत्या म्हणून आता ते भाजणारे मग कशा लागतं ते कवळ्या लागलं मला शेंगा पाठवून. आणि याचा हॉल पण तसा सगळा आवरलेला आहे. बघू शकतो इकडं कपडे आहेत. म्हणजे त्या कपडे किती घरातल्या तर बरं तसेच होते. म्हणून मग मी ते हे करणार आहे. तर मी थोडीशी शॉपिंग पण केलेली, पण मी तुम्हाला फ्रेश झाल्यावर दाखवते. व्हिडिओ कंटिन्यू बघा, त्यावेळेस तुम्हाला समजणार.